नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खैरसोलिव वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई। टेम्पोसह 182 खैर तुकडे जप्त। वन विभागाची कारवाई। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने जाणारे 2 टेम्पो ते जात असताना गुप्त मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये खैरसोलिव 182 तुकडे जप्त केले आहेत। या कारवाईनंतर वनप्रेमींनी चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की आप्पासाहेब निकत, उप वन संरक्षक रोहा, रोहित चौबे, सहाय्यक वन संरक्षक रोहा, राकेश साहू, RTO RFO महाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन उप तपासणी नाका पोलादपूर येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना चिपळूणच्या दिशेने जाणारी वाहन क्रमांक MH41 AU 7083 व MH43 BBO 733 ची तपासणी स्थानिक विभागाचा स्टाफ यांनी केली। सदर वाहनामध्ये खैरसोलिव तुकडे 182, किंमत 52,806 रुपये बिनपासी मुद्देमाल मिळाल्याने वाहन चालक राफे बिन सलाम मोहम्मदी, शेख वाहिद शेख सलीम व अबुबकर अब्दुल मजीद, अदनान अहमद अकील अहमद, मोमीन मसूद, अख्तर अतिक अहमद, सर्व राहणार तालुका मालेगाव, जिल्हा रायगड असे एकूण 5 इसम यांच्याविरुद्ध कारवाई करून अंदाजे 1,20,000 रुपये किमतीची दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत। सदर कारवाई करण्यामध्ये स्थानिक स्टाफ BT पवार, वनपाल पोलादपूर, गोविंद खेडकर, देविदास त्रिभुवन, वनरक्षक तपासणी नाका, नवनाथ मेटकरी, संदीप परदेशी, अमोल रोकडे, भीमराव गायकवाड हे सामील होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।